ब्रिगेडर आपण बघणार आहोत। लालबागच्या राजा मंडळाने आता मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजकार्य हाती घेतले। त्यानिमित्त आता रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। त्याचविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आपल्यासोबत लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मुख्य मानद सचिव आहेत सुधीरजी। सुधीरजी, काय सांगाल, कशा प्रकारच्या उपाययोजना तुम्ही करत आहात आणि काय आवाहन तुम्ही करत आहात? सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत एक सामाजिक संस्था लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आम्ही हे संपूर्ण सुरक्षित रक्तदान शिबिर 23 तारखेपासून सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये सुरू करत आहोत। हे तब्बल 10 दिवस 9 ते 5 असे रक्तदान शिबिर चालणार आहे आणि या महाराष्ट्रामधील संपूर्णपणे राज्य रक्त संक्रमण परिषद यांची परिसर परवानगी महाराष्ट्र शासनाची यासाठी घेतलेली आहे। आणि आता ज्या रुग्णालयामध्ये जे रुग्ण आता ॲडमिट आहेत, अनेक शस्त्रक्रिया त्यांच्या अडकलेल्या आहेत रक्ताअभावी, आणि अशी मोठी समस्या ही आता मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या रुग्णांमध्ये भेडसावते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जो कोरोना विषाणू आणि हा संसर्ग झालेला आहे आणि त्याचा हे साईड इफेक्ट्स जे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अनेक रुग्ण यापासून वंचित राहू नयेत आणि त्यामुळे रक्तदान शिबिराला सुरुवात करीत आहोत। अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि हे रक्तदान शिबिर अतिशय सुरक्षित असेल। प्रत्येक 5 जण फक्त रक्तदान शिबिराला या ठिकाणी येतील, ते आपलं रक्तदान करून जातील, कुठेही गॅदर होणार नाही। महाराष्ट्र शासनाची नियमावली त्याला कुठेही भंग पावणार नाही अशा पद्धतीचं KEMची रक्तपेढी, सायन हॉस्पिटलची रक्तपेढी, त्याचप्रमाणे JJ हॉस्पिटलची रक्तपेढी, अशा अनेक रक्तपेढ्या आमच्या समवेत या काम करणार आहेत आणि अतिशय योग्य पद्धतीने हे रक्तदान शिबिर 23 तारखेला ठीक सकाळी 9 वाजता या ठिकाणी सुरुवात होईल आणि तब्बल 10 दिवस आत्ताच्या परिस्थिती बघता 10 दिवस हे रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू राहणार आहे। अशी आमची सद्यस्थिती ही पूर्वस्थितीतली ही संपूर्ण आमची तयारी आहे मंडळाची। तर आपण बघतोय की एक सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आणि सामाजिक बांधिलकी जपतच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। कोरोना विषाणूला तर हरवायचंच आहे, त्याचबरोबर या कोरोना विषाणूच्या संकटाबरोबर इतर जी संकट निर्माण होत आहेत त्यावरती देखील आता आपल्याला मात करावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बघूयात, नागपुरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे जातीनं परिस्थितीची पाहणी करतायत। सीताबर्डी मार्केटमध्ये त्यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेतला। दुकानं बंद करून आदेशाचं पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला। आपण रात्री आदेश काढलेत, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। मी स्वतः, माझे अधिकारी, पोलीस कमिशनर, पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी शहरामधून फिरत आहेत। आता सध्या कॉन्सन्ट्रेशन आपलं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत आणि आपल्या असिस्टंट कमिशनरमार्फत बंद करणं चालू आहे। ज्या ज्या ठिकाणी काय आस्थापना चालू आहे तेही बंद करण्यात चालू आहे। लोकांनाही मी आवाहन केलेलं आहे की आपण रस्त्यावर येऊ नये। मी स्वतःही पितोय, लोकांनाही सांगतोय, आपल्या माध्यमातूनही परत आवाहन करतोय, कृपया घराच्या बाहेर पडू नका। आम्ही स्टार्टिंगला सांगत आहोत तोपर्यंत ऐका। जर यानंतरही आपण रस्त्यावर दिसाल तर आपल्यावरती पोलीस कारवाई होईल, IPC नुसार दंडनीय कारवाई होईल। घरात बसण्याच्या ऐवजी दुसरीकडे कुठे जावं लागेल। तर ही परिस्थिती येऊ न देता परत मी विनंती करतोय की ज्यांनी दुकान अजून चालू ठेवले ते एक्सेप्ट एसेन्शियल कमॉडिटी जे आपण एक्झम्प्ट केलेले आहेत त्यांनी ते चालू ठेवावेत। बाकी कोणत्याही नागरिकांना एसेन्शियल कामाशिवाय इमर्जन्सी शिवाय बाहेर येऊ नये।